भाजपा नेता माधव भंडारी द्वारा मुंबई में हुए 26/11 के आतंकी हमले को लेकर दिए गए सनसनीखेज बयान पर अब प्रतिक्रिया आने लगी है। भंडारी ने हमले के पीछे कांग्रेस और एनसीपी का हाथ होने का दावा किया है, जिस पर वरिष्ठ कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि इस आरोप का कोई तथ्य ही नहीं। माधव भंडारी खुद को बड़ा पद दिलाने की लालसा में इस तरह का वक्तव्य दे रहे हैं। सध्या माधव भंडारी फार त्यांना चिंता आहे, चिंता अशीच आहे आणि ते मला वाटतं की माधव भंडारींना ते आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही आहे, त्यामुळं बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळजनक त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो। जे आरोप माधव भंडारींनी केलेत, खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसांनी करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत आणि हे आरोप करत असताना त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध अशा प्रकारचा गंभीर आरोप करणं म्हणजेच माधव भंडारींच्या अलीकडे अकलेचे दिवाळेच निघालेत असं म्हणायला हरकत नाही। इन दिनों महाराष्ट्र की राजनीति में पुराने रिश्तेदारों के साथ आने को लेकर कई तरह की चर्चाएं हैं। एक और ठाकरे बंधुओं के बीच की दूरियां कम होने और साथ आने की चर्चा है, तो दूसरी ओर पवार परिवार में भी चाचा भतीजे के बीच हुई मुलाकात के बाद दोनों के साथ आने के कयास लगाए जा रहे हैं। इस पर विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि अगर ऐसा होता है तो अच्छी बात है, इससे हमें कोई फर्क नहीं पड़ने वाला। काय आहे, सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार, लहान पवार, मोठे बंधू, लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे। आता हे दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं। आता आणि भेटीगाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही, काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात।